तर शेवटच्या फोटोला एका गोष्ट माणसाच्या एका बोलण्याच्या चुकीमुळं मग अख्खा मूड गेला आज फोटोग्राफीचा माझा. खरंय शेवटी खरंय ना भाऊ. खरंय हां चल. आणि आमचा नवरदेव नेहमीप्रमाणे आज पण टेन्शनमध्ये आहे, कारण नवरी अजून बरंच लांब आहे, पण येणार आहे, काळजी करू नको, पोहोचणार आहे ते टायमिंगमध्ये. आमच्याच फोटोग्राफरची एवढी गर्दी इथं आणि ह्या दोन अजून फोटोग्राफर आलेत बघा, या दोघी. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता मस्त बऱ्यापैकी तब्येत वाटते आता. तर चला आता निघूयात आपण. आज आहे शूट, स्वतःचं शूट आज आपलं. परदेशी वेडिंग आहे आणि जवळच आहे, त्याच्यामुळं आता मी, निलेश आणि आपले अजून एक दोन मित्र आहेत, अशी आमची चौघांची आज टीम आहे. आता निघूयात, पोहोचू तिथं. तर चलो. तर आम्हाला नेहमीप्रमाणे या क्लायंटनी टायमिंग दिला 11चा. आम्ही पोचलो आहे बरोबर 11 वाजता आणि इथं काहीच नाही, कोणच नाही आहे इथं. आता नवरदेव इथं आला आहे आणि इथं खूप महत्त्वाचं डिस्कशन चाललं आहे की चेहऱ्यावर टेन्शन घेऊ नको, चेहऱ्यावर टेन्शन घेऊ नको नवरदेवाला. पण एंगेजमेंट जेव्हापासून झाली आहे, जी एंगेजमेंटचा दिवस होता तेव्हापासून बघतो त्या चेहऱ्यावर नेहमी टेन्शन आहे. एंगेजमेंट झाली, प्री वेडिंग झाली, संगीतचा कार्यक्रम झाला, देवकार्य झालं, तरी त्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. आणि घरचे आत्ताशी त्याला सांगतायत की टेन्शन दिसू नको देऊ. मी तर पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि आता कुठं हसतोय, कारण आता त्याच्या नवरीला यायला जरा उशीर होणार आहे. इथं साधारणतः 1 वाजेपर्यंत पाहिजे होती, पण आत्ताशी 10:30 वाजता ते पनवेलमधनं निघालेत, म्हणजे अजून 4 तास त्यांना इथं लागणार यायला. मग आता आमचा पण झाला पोपट. अमोल सर तर आमच्याच आई येऊन बसलेले. निलेशने पण थोडेफार फॅमिली फोटो घेतलेत. आता बघू पुढं काय कसं काय करायचं. पण त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन काय कमी होईना, हे सगळ्यांनी सांगून पण. तर नवरी यायला बराच वेळ होता, जे आम्हाला संध्याकाळी शूट करायचं होतं गेटिंग रेडीचं. म्हटलं चला आता जे आउटफिट आहे त्याचं तरी शूट करून घेऊयात म्हटलं. मग आमचे झाले शूट चालू. आणि आमचा नवरदेव नेहमीप्रमाणे आज पण टेन्शनमध्ये आहे, कारण नवरी अजून बराच लांब आहे, पण येणार आहे, काळजी करू नको, पोहोचणार आहे ते टायमिंगमध्ये. तर कसं आहे, थोडी घाई गडबड चालू आहे, पण आता ग्रूमचे क्लोजअप झाले, शूट झालं, मस्तपैकी फुटेज भेटले. आता ब्राईड रेडी असेल तर ब्राईडचं पण शूट करून घेऊयात आपण. थोडीशी धावपळ चालू आहे आणि आपल्या जवळचं लग्न असल्यासारखंच आहे, म्हणून जरा अरेंजमेंट पण मलाच करावी लागते आज. चला. मगर जहां भी होती है मेरे दो शादियां तो. तर सेटअप वगैरे रेडी झालेलं आहे. आता मस्तपैकी मिरवणूक वरात चालू आहे त्याची, आणि छान असा आज डेकोरेशन पण खूप छान आहे. आणि क्लायंट तर फुल आणि एन्जॉय, मी पण एन्जॉय करतोय, निलेश पण एन्जॉय करतोय, पूर्ण टीम एन्जॉय करते. तर चला. तर काय मग थोडी घाई गडबड झाली, पण एकदम छान असं वेडिंग टायमिंगवर लागलं आणि शूट पण मस्त झालं. पूर्णपणे आज आम्ही सर्व अरेंज केलं, असं झालं पूर्ण. जे गुरुजी, फायर वगैरे सर्व आमच्याकडं नियोजन होतं, मग मस्त असं शूट केलं आम्ही पण अरेंज करून सर्व. रिझल्ट तर लवकरच तुम्हाला बघायला भेटेलच. खूप छान शूट झालेलं आहे. तर फक्त कपल भेटले पाहिजे छान, कारण की नवरदेव खूप वैतागला आहे आणि सारखाच थकतोय तो. तर बघूया. आमच्याच फोटोग्राफरची एवढी गर्दी इथं आणि ह्या दोन अजून फोटोग्राफर आलेत बघा, या दोघी. हां, इथं आमचीच गर्दी एवढी आहे. फोटोग्राफरांची एवढी गडबड चालली, फोटो घ्या चाललं. आणि आम्हाला काही घरी लावायचे म्हणते बंद करा, आम्हाला काही घरी फोटो लावायचे ते लोकांचे. फायनली पॅकअप आणि आम्ही निघालोय आता. निला एवढं रात्रीचं आता जाणार 1 वाजता जेजुरीला. आता या थांब म्हटलं तरी आता काय थांबत नाही आहे. आणि शेटची गाडी चालू होती म्हणून आम्ही थांबलो. आता डायरेक्ट घरी जाऊनच भेटू आता, नाहीतर आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त शेवटच्या फोटोला एका गोष्ट माणसाच्या एका बोलण्याच्या चुकीमुळं मग अख्खा मूड गेला आज फोटोग्राफीचा माझा. खरंय शेवटी खरंय ना भाऊ. खरंय हां चला जाऊयात आता घरी. गुड नाईट.